संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरातील शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंतच्या स्टेशन रोडवर पुन्हा भाजीपाला व फळ विक्रेत्याच्या लोट गाड्या दिवसभर उभ्या राहून व्यवसाय जोमात सुरू आहे। गेल्या महिन्यात अतिक्रमण निघणार होतं, मात्र तुर्तास हायकोर्टाच्या स्थगिती आदेशानुसार अतिक्रमण निघण्यावर ब्रेक लागला असला तरी नगरपंचायत प्रशासनानं शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या मदतीनं मुख्य रस्त्यावर असलेल्या सर्वच भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या लोट गाड्या हलवल्या। तसेच काही अतिक्रमित दुकानदार व्यावसायिकांनी स्वतःहून पुढे आलेले अतिक्रमण काढून घेतले, तर काही नगरपंचायतनं जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढले, म्हणून सदरील रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला। बरेच व्यावसायिक आपल्या घेतलेल्या ओटा व शॉपिंगमध्ये आपली दुकानं थाटून व्यवसाय करू लागले। ज्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना ओटा नसल्यानं जनता हायस्कूल चौगाव रोडची पर्यायी जागा नगरपंचायत मार्फत उपलब्ध करून देण्यात आली, मात्र काही दिवस तिथं विक्रेत्यांनी व्यवसाय केला। कालांतरानं तेच व्यावसायिक मुख्य रस्त्यावर आपल्या लोट गाड्या लावून पुन्हा रहदारीला अडथळा निर्माण झाला। एरे माझ्या मागल्या पुन्हा जैसे थे परिस्थिती मुख्य रस्त्यावर आल्यानं नगरपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली। म्हणून पुन्हा अशा नियतबाह्य लोटगाड्यावर नगरपंचायत व पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करेल का, परिस्थिती तशीच राहील असाही प्रश्न उभा ठाकलाय। नगरपंचायत प्रशासनानं कठोर भूमिका घेऊन पुन्हा नियमबाह्य लोटगाड्या हटवून पुन्हा लोटगाड्या दिसल्यास दंडात्मक कारवाई किंवा लोटगाडा जमा कराव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व ओट्यावर व्यवसायधारकांनी व्यक्त केली आहे। पाहुयात नगरपंचायत व पोलीस प्रशासन काय भूमिका घेते ते। नाहीतर प्रशासनाचा काही वचक नाही हे येणाऱ्या काळात समोर येणारच। तरी लवकरात लवकर नगरपंचायत व पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई करून अतिक्रमित लोट गाड्या हटवाव्यात अशी शिंदखेडा शहरातील नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।